5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। गोदावरी नदी स्वच्छ करण्यासाठी 1000 कोटींची गुंतवणूक, गोदावरीचं पाणी पिण्यायोग्य करू, नाशिकच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। विधानसभेमध्ये 80 पैकी 60 जागा जिंकून इतिहास घडवला, नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना जनतेनं तोंडावर आपटवलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचा जाहीरनामा प्रकाशित, आमचा जाहीरनामा म्हणजे विकासाचा वचननामा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। पुण्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराकडनं चांदीच्या वस्तूचं वाटप, प्रभाग क्रमांक 30 मध्ये हिंगणे होम कॉलनीतला प्रकार, भाजप कार्यकर्त्यांनी एका महिलेला रंगेहात पकडलं। चंद्रपुरात मंत्री बावनकुळे यांनी सभा संपत थेट चहाची टपरी गाठली, सामान्यांमध्ये मिसळून चहाचा आस्वाद घेत बावनकुळेंनी टपरी चालकाशी साधला दिलखुलास संवाद। लातूरमध्ये भाजपच्या 18 बंडखोर कार्यकर्त्यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं पक्षाकडून कारवाई। ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंकडनं इंग्रजीमध्ये बॅनरबाजी, सुशिक्षित मतदारांना इंग्रजी बॅनरच्या माध्यमातून केलं आवाहन। अमरावतीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता, भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांचं 6 वर्षांसाठी निलंबन, भाजप निवडणूक प्रभारी संजय कुटेंची कारवाई। मंत्री पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यासोबत घेतला सेल्फी, सेल्फीचा मोह न आवरलेल्या कार्यकर्त्याची इच्छा केली पूर्ण, सेल्फी काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।